नमस्कार. आज आपण शरीराचे अवयव हा घटक बघणार आहोत. यामध्ये आपल्याला मुलांना शरीरांच्या अवयवाची माहिती आणि त्यांचे कार्य याबद्दल माहिती द्यायची आहे. त्यासाठी आपण मुलांना या अवयवांची माहिती देताना या चित्राद्वारे त्यांना विविध अवयव दाखवायचे आहेत आणि त्यांच्याशी बोलायचं आहे. म्हणजेच केस, डोळा, ओठ, खांदा असे अवयव त्यांना चित्राद्वारे दाखवायचे आहेत आणि त्यांचं कार्याबद्दल आपण बोलायचं आहे. उदाहरणार्थ आपण नाकाने काय करतो असा प्रश्न मुलांना विचारायचा आहे. मुलं सांगतील किंवा त्यांना सांगता नाही आलं तरी आपण त्यांना बोलायचं आहे, त्यांना सांगायचं आहे. कानाने आपण कोणकोणते आवाज ऐकतो, कोणते आवाज आपल्याला ऐकायला चांगले वाटतात, कोणते आवाज नकोसे वाटतात, असे पण त्यांच्याशी चर्चा करायचे. जर आपल्याला डोळे नसते तर काय झाले असते अशी पण चर्चा करा. तसेच बोटांच्या मदतीनं आपण कोणती सर्वात लहान वस्तू उचलू शकतो हे पण त्यांना विचारा. म्हणजे लहान मोठा हा पण संबोध क्लिअर होईल आणि बोटाचे कार्य ही पण माहिती त्यांना मिळेल. तसेच ही जी मोठी चित्रे आहेत, कान, जीभ, नाक, डोळा यांची विशेष करून माहिती द्या की जेणेकरून त्यांना समजेल की या अवयवांद्वारे त्यांना माहिती मिळते, म्हणजेच त्यांना ज्ञान मिळते. याला ज्ञानेंद्रिय म्हणतात, अशी त्यांना माहिती मिळते. अशा प्रकारे प्रत्येक अवयवांची आपण जर माहिती त्यांना सांगितली आणि मुलं स्वतःहून बोलतील, त्यामध्ये त्यांना बोलण्याची रुची पण निर्माण होईल आणि अवयवांची माहिती पण मिळेल. अशा प्रकारे आजचं आपल्याला हे काम करायचं आहे. तुम्ही जास्त मुलांशी बोला म्हणजे मुलं पण आपल्याला जास्त उत्तर देतील, त्यांच्या ज्ञानामध्ये भर होईल. शाळा पूर्वतयारी करताना शाळेतील पहिले पाऊल हे पुस्तक खूप उपयोगी आहे. आपल्याला मुलांना बोलतं करायचं आहे आणि नुसतं बोलतं करायचं नाही तर एखाद्या विषयाला धरून त्यांनी बोलले पाहिजेत. यासाठी हे आपल्याला उपक्रम राबवायचा आहे. तर सर्वांना पहिला आपला घटक शरीराचे अवयव यासाठी सर्वांना शुभेच्छा आणि सर्वजण आपण घेताल अशी अपेक्षा धरतो. धन्यवाद.